झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन साक्री तालुक्यातील नांदवडला आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते झाले उद्घाटन। 6500 आदिवासी विद्यार्थी खेळाडूंचा सहभाग। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अनुदानित आश्रमशाळा नांदवड येथे आश्रमीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले। शुक्रवार 13 डिसेंबर रोजी आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते या स्पर्धांचा शुभारंभ झाला। एकात्मीय आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत धुळे प्रकल्पात गेल्या 12 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। यामुळे राज्यात धुळे प्रकल्पाचे नाव उंचावले गेले। यंदा तालुका स्तरावर 6500 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला। त्यापैकी 1456 विद्यार्थ्यांनी प्रकल्प स्तरापर्यंत यश संपादन केले। यात 22 शासकीय आश्रमशाळा, 41 अनुदानित आश्रमशाळा आणि 2 एकलव्य आश्रमशाळा यांचा समावेश आहे। यावेळी आमदार मंजुळा गावित म्हणाल्या, आपल्या जिल्ह्याची ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि त्यासाठी प्रथम तर मी या संस्थापक सन्माननीय सचिनदादा पाटील आणि त्यांचं संचालक मंडळ, या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, कर्मचारी आणि सर्वच प्रकल्पाचे अधिकारी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते। आणि या ठिकाणी आज होत असलेले ह्या प्रकल्पीय आश्रमी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी जाहीर करते। उद्घाटनास नाशिक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, धुळे प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील, विजय ठाकरे, अजय सोनवणे, सचिन पाटील, अरुण पवार, दशरथ शिंदे, शैलेश पटेल, भटू आव्हाड, श्यामकांत पाटील, मनोज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सतीश काकड, संदीप पाटील, सचिन चौधरी, ज्योत्स्ना देवरे, अविनाश पाटील उपस्थित होते। प्रतिनिधी तुषार देवरे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।